तुकडेबंदी सुधारणा कायदा ग्रामीण भागातही उपयुक्त ठरावा. लातूरसह नजीकच्या गावातील कबाल्यांचे प्रश्न मार्गी लागावेत. गरिबांचे घराचे स्वप्न साकार व्हावे. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख. राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात दाखल करण्यात आलेल्या सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 94 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विधेयकावर चर्चा करताना तुकडेबंदी सुधारणा कायदा ग्रामीण भागातही उपयुक्त ठरावा. लातूरसह नजीकच्या गावातील कबाल्यांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि यातून गरिबांच्या घराचं स्वप्न साकार व्हावं, अशी आग्रही मागणी आमदार अमित देशमुख यांनी सभागृहात केली. सरकारच्या अपयशावर बोट या विधेयकावर बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की आज हे विधेयक चर्चेला आले असून या विधेयकामुळे 60 लाख घरे आणि 1,20,00,000 नागरिकांना फायदा होईल, असे मंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलं. आपण जो आज धारणा जमीन तुकडे प्रतिबंधक करणारा कायदा काही सुधारणा करून आणत आहात, हे पाहता या सरकारवर प्रशासनाचे अपयश आहे असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. यातून आपण सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी हा कायदा आणत आहेत. कायद्याची घोषणा झाल्यानंतर काही जण नव्याने जमिनीचे तुकडे पाडण्यास सुरुवात करतील आणि असे करीत असतील तर या कायद्यामुळे त्यांना संरक्षण मिळालं तर याचा फायदा म्हणावा तसा होणार नाही. राज्य सरकारने जो UDCPR स्वीकारला आहे तरी काही ठिकाणी या कायद्यामुळे अडचणी निर्माण होतील. हा कायदा आणला तरी गरजूंना याचा फायदा उपयोग होईल की नाही हे आताच सांगता येणार नाही, असं ते म्हणाले. ग्रामीण व गावठाण भागाचा मुद्दा आमदार देशमुख यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ते म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण झालं आहे. अनेकांनी घरे केली आहेत. अशा ग्रामीण भागातील ज्या कालावधीतील गरजू नागरिकांना त्या कायद्याचा फायदा व्हायला हवा. लातूरमधील कबाल्यांचा प्रश्न. लातूरमध्ये सुद्धा अनेक जण असे आहेत की ज्यांना अद्याप कबाले मिळाले नाहीत. अनेक जागा महसूल विभागाच्या आहेत तर विभागाच्या देखील आहेत, ज्यामुळे गेली अनेक वर्षे ते नागरिक त्रस्त आहेत. तेव्हा अशा रहिवाशांना देखील या कायद्याच्या माध्यमातून फायदा व्हावा यासाठी प्रयत्न व्हावेत, असे सांगून आपण हा कायदा नागरी भागासाठी आणत आहोत. हे आणताना ग्रामीण भागातील व गावठाण जागेतील नागरिकांना या कायद्यामुळे कसा फायदा होईल याचा विचार सरकारने करावा, असं ते म्हणाले. या कायद्यासंदर्भात सभागृह सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या कायद्यामुळे बिल्डरांना नाही तर छोटे तुकडे खरेदी केलेल्या सर्वसामान्य जनतेला फायदा होणार आहे. हा कायदा तुकडा खरेदी करणाऱ्यांच्या सातबाऱ्यावर त्याचे नाव यावे यासाठी आणला आहे. हा कायदा दिनांक 15 नोव्हेंबर 2065 ते दिनांक 15 ऑक्टोबर 2024 या काळातील जमिनीचे तुकडे पडलेल्या जमीन मालकांना लागू असेल. हा कायदा गावठाण लगतच्या 500 मीटर परिघीय रहिवासी क्षेत्रापर्यंत नागरिक क्षेत्रातील तसेच गावठाणच्या परिघात असलेल्या रहिवासी क्षेत्रांना देखील लागू असेल, असं त्यांनी सांगितलं. या कायद्यामुळे सरकारी जागेवर तुकडे पाडले असल्यास याचा फायदा होणार नाही आणि सदर जागा सरकारला परत करावी लागेल. याबाबत सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी सूचना दिल्या आहेत. आमदार देशमुख यांनी सरकारच्या या विधेयकाचं समर्थन करत याचा अधिकाधिक फायदा सर्वसामान्य माणसाला होईल याची काळजी घ्यावी, अशी मागणी केली.